मला बोललीस मोरी नव्हतो मम्मी आली तर तुला यायला काय गरज होती इकडे अरे ग माझे पोर या दिवाळीचं या लावलं केसाला ये बाबू केसाला लाव. या लवकर नावरी दिवाळीला गेला दिवाळी का रे? या लवकर बा अंघोळीला चालू या अरे ते अंघोळ तर कर घ्या सूप दे ये बघ मग बस न ग सोना. तुम्ही कौर पैसे ठेवले कौर पैसे ठेवले माझ्या बाबूला उठणं पण लावायचंय माहितीये है ना बाबू मम्मी काय अरे दिवाळी अशीच करतात ना. अशीच करतात रे पागल पहिली बार करतोय गेल्या वर्षीचा विसरलास प्रजातीची दिवाळी आहे म्हणजे बोलतो ही मराठी लोकांची दिवाळी अशीच असते आपण मराठी लोक आहेत ना उठणं दे कालवीला इथे बस इथे बस इथे बस हे काय आहे माहितीये का टीनं मम्मी हे काय आहे माहितीये तुला शेण आहे म्हशीचं ए नाही रे कुठं कशाला सांगते बाबू ती अशी झाडाची काठी असते ना केसाला लाविलच का? ए थांब ना बस ना हे नीट लावून घ्यायचं. आयटम लावते ना हे सगळं बायको करते माहितीये तुला मी कोण आहे आता कशाला तू पहिला कोण होती हा सीमा आयटम आहे मग होलीशी नाही तर तू मला लावशील ना तो 10 रुपये घेतो तू मला लाव अरे अरे असं मला कुठे कुठे लावायचं इथे असं बघ थांब रे तो बाबा 10 रुपये घेतो याल नाही जाणार ना अरे डोळे बंद 10 रुपये घेतो याल डोळे बंद आता हे सुकवायचं अंगावरती मग ते सुकलं ना मग कपडे घालायचे आलो दिला तुला इमानदारीशी हा बोल बाजू काय पागल आहेस बाबा मला ना आवडणार माझ्या पोरीला कोण बघितलेलं नागडा नाही फिरायचं असंच राहा मला लाव गालाला लाव मला लाव हे मला लाव ना अरे लावायचं असतं थोडा दे मला थोडा दे रे थांब अरे इथे असं असं यो अर्धा दोन्ही होलीच हाताला घे ठेव का ना सत्कार सागरला नाही लावलं सागरच्या बायकोने उठणं मीठ लावा असं लाव. हॅलो फ्रेंड्स हॅपी दिवाळी आमच्या इकडे नंबर लागलेत आंघोळीसाठी मी उठणं लावलंय केसामध्ये नारळाचं पाणी टाकलंय आता आंघोळीची माझा अजून नंबर आलेला नाही म्हणून मी अशीच बसली उठणं लावून ए अपूर्वा याला जळतंय का पण चेहऱ्याला हळद टाकले म्हणून जळत मग मी पटापट फ्रेश होते मग तुमच्याशी बोलते आणि हॅपी दिवाळी सगळ्यांना गाईज आमच्याकडे मच्छी आहे एवढी सारी कोणती मच्छी मामी कोत्या कोत्या हा सकाळची चाय मी मिस केलेली आहे तर आता दुपारचं जेवणच फक्त भेटणार कारण आम्ही झोपूनच होतो 1 वाजेपर्यंत
ते आता बर्फच दिसतोय मामी मला फक्त. लागलं तर करायचं. मग आता ही मच्छी बनणार फक्त पोत्या. पोत्या बनवणार आता. देतो रे दोन ताट दे ते भाविका दे ताट दे. बहिणीचे चाड्डे वार का ग. धर बस कर दे. मामी तू काय बनवते? डाळ बनवते मसाले. मग आज आपण डाळच खायची, मच्छी नाही खायची. मच्छी पण बनवते. बस ना. कढीपत्ता नेला बनवते. पोत्याचं आंबट. हा पोत्याचं आंबट. तळलेली मच्छी नाही आज कोणतीच. हा तळायचं वाटतं, कालच सगळं तळलं जावयांसाठी. चाललं काय कमी झालं. आज डाळ आणि पोत्याचं आंबट. आता आपण डायरेक्ट खायला येऊ. चिकन बनवलेलं फ्राय. चिकन फ्राय. मला कायच नाही, मला फक्त कोलबी भेटली. कोलंबी फ्राय. फक्त कोलबी भेटली. आम्ही उशिराच आलो ना. आज नुसती डाळ आणि पोत्याचं आंबट. मी कोत्याचा आंबटच खायला, मला नको डाळ. दाल खाऊन. काल गो बनवलेलं. काल आयटम काय होते. पण मला फक्त हे सगळे उचलून तिकडेच घेऊन जात होते. मी फक्त कोलबीच खाल्ली. अगं कोलबी बनवली आणि मोठी त्यानं 2 दिवसात कोलंबी दिला. जायली. एक दे आईला त्याचे पुरण सगळं आयटम जाईल. चिकन नको बोलू, पाल्याचं बोलू नको. आम्ही उशिरा आलो ना. शाळेत आणि 8 किलो खायला आणले सगळं म्हणजे तयार करून. हा 8 किलो सगळं तयार करून. काय बोलतोय? 8 किलो घेऊन आले फ्राय करून. फ्राय नुसती करायची होती बस. सगळं बनवून घेऊन आलेलो. सगळं मसाले राहून सगळं. चलो जातो अंदर. पागल आहे पागल. तोंड बघ हिचं काल 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 काल. ही पोरगी पागल आहे. ही आहे ना पोरगी, ही पागल आहे. ही सकाळी सकाळी असं लॉलीपॉप खाऊन तोंड काळ काळ करून ठेवलेलं आहे. ही पोरगी पागल आहे. गेलो ना गोला पाहिजे. हा डॉक्टरने सांगितलं नाही. डॉक्टरची पाठ सोडायची नाही आपण. सारखं सारखंच जायचं डॉक्टरकडे. कोणाचे दैनिक परत आहे गेला परत आहे फिरव. बेनादानं परत खाली जाणं परत फिरव. बाप्पा मोरया बोल. चप्पल नाही घालायची ना. चला परत एकदा फिरव. परत फिरव. 5 ते
परत ताई इथूनच जाणार ना आपण. फिरव फिरव. मी पण मला माझा पण व्हिडिओ काढायचा पहिला. आता वा पुरण वा मेन करता तुम्ही थांबा पुरण पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळाचे जीवन यावरील माझा विश्वास आहे. आमेन. आमच्या बस काही आहे तर बघ अशा राहुल काय तू वाकटी माझी तू काढलेली ना आता ताई वाकटी. आता हल्ली बोंबीलला रवा लावायला पाहिजे होता. कोलबी का टाइम कितने बजे का है? नहीं, कोलबी का टाइम कितने बजे का है बनाने का? मी सगळी मच्छी थोडी थोडी घेणार आणि मग वरती जाऊन खायला बसणार. अभी ये मेरा है, ये साइड में रखा है. ऐसा थोड़ा थोड़ा नहीं खाएगा मैं, एक साथ में लेके जाके. ऐसा मैं अकेले का नहीं सोच सकता, मेरे साथ मेरा बेटा भी है ना. मी करायला जाते ना मामी घरी पिठामध्ये अशा, तर माझी होतच नाही, फाटते नुसता. आणि रव्यामध्ये करते ना तर मस्त कडक होते. त्याच्यापेक्षा ना रवा आणि पीठ मिक्स करायचं. मस्त बारीक रवा. ती काय बोलली, आमचा बघ बोंबेल. हा पीठ लावा. तिथे काय मच्छी खाणार कशी बिना तेलमध्ये? ते वजडी पण बनली आहे. ही वैभवनी बनवली वजडी, मस्त दिसते एकदम छान. पण मी ॲक्च्युली प्रॉब्लेम हा आहे का मी खात नाही वजडी, मला आवडत नाही वजडी. मस्त दिसते, खूप सारे व्हरायटीज आहे. आल्या पोराचा एवढे चणे तरी कशाला लावताय? माझी कोलबी रेडी होते ग होते. कोलबी कोलबी माझी कोलबी.
कुणाचा बारक्याचा माझ्या त्याच्याकडे कपडे नाही आहेत एकतर. कपडे नाही आहेत त्याच्याकडे. अगं चूप बाप घे साली. अरे पण तू घेतली कशासाठी रे? अरे लहान आहे ते. असं काय केलं कानाला? तुझ्या नवऱ्याने ते करायला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता चाललो घरी आम्ही. गोल फिरवून घे गाडीत. माऊलकर पण निघाले. बाय बाय टाटा पागल टाटा टाटा. अय्या टाटा केलं मला. वन साइड बसेला मी. हा डब्बा मला हातातच घ्यावा लागेल वाटतं आता. चला. खराब नको करू वैभव. हे हाय फ्रेंड्स, हॅपी दिवाळी. दिवाळीचा दुसरा दिवस. फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलो. आता मी फटाफट रेडी झालोय. अंघोळ वगैरे झाली. मेन काय झालंय ते सांगतो तुम्हाला. वैभव बिल्लूला घरामध्ये ठेवून गेला होता आणि बिल्लूनी पूर्ण घाण घालून ठेवली घरामध्ये. ती साफ केली. त्याच्यानंतर मी आंघोळ केली. आता मी साडी काढल्यात. ह्या दोघांमधली कोणती साडी घालू असा विचार चाललाय. ही घालू की ही घालू. पण मला असं वाटतं मी ही घालू, जी मी लालबागला घातली होती ती. ही वाली मला नाही घालायची कारण खूप सरसरीत आहे आणि मला घालता येणार नाही आता ती. म्हणून मी ही वाली साडी घालणार आहे. आणि मग साडी घातल्याच्या नंतर मी पूजा करायची देवघराची. मग पूजा करू. खरोखर बिल्लूला घरात ठेवून गेला ना वैभव, त्याने खूप चुकीचं केलं होतं. मी त्याला खूप ओरडली. त्याने खूप घाण घालून ठेवली होती घरामध्ये. बघून अक्षरशः एवढा राग येत होता. आणि काल ॲक्च्युली एक डिनू पडला पण त्याच्या डोक्याला लागलं. पण काल मी दाखवलं नाही कारण तो खूप रडत होता आणि मला त्याच्या इथे व्हिडिओ हे करता नाही आली बिचारा. आता जरा शांत आहे कालपासून. कसं ना, जोपर्यंत पडत नाही या कोण मारत नाही ना, म्हणजे लागत नाही ना, तोपर्यंत माणूस शांत होत नाही. डिनू पडलाय तेव्हा तो थोडा शांत झालाय आता. है ना डिनू? आंघोळ करायची ना आता. लागलंय डोक्याला त्याच्या. अशी एवढी फोड आली आहे. फोटो काढू. काय फोटो काढून दाखव थोड्या वेळात. आता मस्त आहे ना. पहिला देवाची पूजा करते छानपैकी साडी घालून. त्याच्यानंतर छान मस्त एक कॉफी पिते. खूप असं वाटतं कालपासून पिली ना, असं वाटतं 2-3 दिवस झाले पिली नाहीये. बरोबर थोडं हे वाटतंय. चालेल चला, मी आता पटकन रेडी होते, मग तुमच्याशी बोलते. आणि हा सगळ्यांना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. सगळ्यांची दिवाळी खूप चांगली जावो. माझा हा व्हिडिओ पोचेपर्यंत तुमच्यापर्यंत खूप टाइम झालेला असणार. पण खरोखर सगळ्यांची दिवाळी खूप चांगली गेली असेल तोपर्यंत. आणि सगळी जायलाच पाहिजे चांगली. ठीक आहे. चला, मला पण बोनस आला दिवाळीचा फायनली. डिनूचे बॉम्ब्स. डिनूला खूप सारे बॉम्ब आणले आम्ही लोकांनी. पहिला मी पैसे दिले बघ. हा, ह्याच्या आऊ माऊनी म्हणजे ह्याच्या मावशीने पैसे पाठवलेले, त्याच्याने आम्ही याला बॉम्ब घेतले. पण ह्याला माहिती नाहीये ते मावशीने पैसे दिले होते, तिला मी परत दिले. हा दिले कारण ते बॉम्ब मला तुला माझ्या म्हणजे मला घ्यायचे होते म्हणून मी घेतलेले ते.
सगळे बॉम्ब मला घ्यायचे होते तुला, म्हणून मी आम्हाला परत पैसे देऊन टाकले. चालेल, घरात नाही पेटवायचा. पहिला संधी मला आता नावडा आणि आता ठेवून देते सगळं. संध्याकाळी आम्ही बॉम्ब फोडणार आहे खूप सारे छानपैकी, आहे ना डिनू? हा डिनू पाऊस लावणार आहे ना भाऊ? पाऊस लावणार. हा, चक्री लावणार आहे. त्या चक्रीवरती मी ह्याला बसवणार आहे. मजा येईल ह्याला चक्रीवरती बसायला, मजा येईल. चालेल, चला मी पटापट रेडी होते, मग बोलते परत. मला डिनूला पण आंघोळ घालायची. ऍक्च्युली डोक्याला लागलंय पाठीमागे, तर त्याच्या डोक्याला लागलंय थोडस. तर मग टीव्ही कशाला लावून ठेवतो काय माहिती, सगळं त्याच्या डोक्याला पण लागलंय थोडस. तर बघूया आता. रडायला नको. ठीक आहे, बाय. हाय फ्रेंड्स, संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळला रात्रच म्हणायला लागली. 8:30 झालेत. ॲक्च्युली पाऊस पडतोय केव्हाचा. आज विचार करतोय आता थांबेल, आता थांबेल, आता थांबेल, पण हा काय थांबायचं नाव घेत नाही. मी पूजा वगैरे केली देवाची. आता मी निघायचा विचार करत होतो घरातून, पण हा पाऊस काय थांबायचा नावच घेत नाही. शेवटी वैतागून वैभव बोलला की चल जाऊया, पाऊस थांबणार नाही. आणि हा जाईपर्यंत पूर्ण मेकअप माझा उतरणार आहे. मला भाऊबीज आजच करून यावी लागणार आहे, कारण की उद्या मला जॉबला जायचं आहे आणि परवा मला जायला भेटणार नाही. परवा पण मला जॉबला जायचं आहे, तर त्यामुळे आजच कसं मी करून मला भाऊबीज करून यावी लागणार आहे. तर त्यासाठी मला निघावंच लागणार आहे घरातून. काही केलं निघायला लागेल पावसात भिजत भिजत. काय माहिती पावसाचा ह्यावर्षी काय प्रॉब्लेम झालाय की हा अजून पडतोय. चला जाऊया. आले आले दिवाळी, आला आला पाऊस. घरी मम्मीच्या घरी गेल्यावर बोलते तुमच्याशी मी. युट्यूबला बस बघा त्या डागाची गरम भाई याच्यातून कोणी आणलं काय? हो, चांदीचं ताट, सोन्याचं पैसे, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. सोन्याचे गोटे. पाया पड दीदीचे. भाऊ म्हणतो कोणी आणला? ए दीदीचे पाया पड. नाक घासत असतं बहिणीच्या. मिठाई घेऊन पळा. अरे ती गिफ्ट देते तुला. मी घेऊन आलो 2-3 घेऊन आलो. त्याला जरा संपर आहे का बघ ना. कानाखाली आवाज काढून दे. तिसऱ्यांदा बॉम्ब देऊ घेऊन ए मी तुला बॉम्ब बनवते खाली उतर पहिला. तिसऱ्यांदा बॉम्ब दिला तुला. तू किती बॉम्ब आणून देऊ? ए आणि माझ्यावर चांगला फोटो काढला तर याला मी बॉम्ब घेऊन देईन 500 रुपयाचे. चल ए, फोटो काढ. माझ्यासोबत बाबू भाऊ तुझ्या फोटो काढ. फोन ए मला गिफ्ट भेटला. अरे पण तुझ्या इथलं बटलंय यार. कोणाकोणाच्या राख्या उरल्या त्याच्यामध्ये बघा जरा. ए तुला तुला घरी बॉम्ब आहेत ते कोणी घेऊन दिलेत? हा नशीब. कुठला तर व्हिडिओ मध्ये मी बघितलं याला मोठा आऊ बाऊ. नुसतं हसतोच, नुसतं हसतो. बटाटा आणि भात. माझ्याकडे बॉम्ब आहेत. हा मामाने बॉम्ब घेऊन दिले भरपूर सारे. तेल पुढे बॅग दिसते ना, त्याच्यामध्ये पण बॉम्ब आहेत. हा आऊ माऊनी घेऊन दिले. तुम्ही पैसे पाठवले. आऊ माऊनी घेऊन दिले याचे बॉम्ब. पैसे पाठवले ते मी बाकी मामा. आता आम्ही चाललो घरी, घरी चाललो. सगळे बॉम्ब घेऊन. हा. है ना? आणि तिथे फोडणार. हा हा बाबू बॉम्ब आहे. हॅपी दिवाळी. हॅपी लागलं सगळं. इथे इथे